नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला जी.के टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स करायचा असेल फ्रीज रिपेअरिंग, एसी रिपेअरिंग, वॉशिंग मशीन आणि आरो फिटर, तर आपण जे ऑक्टोबरची बॅच आहे आता त्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे. तर त्यांचा आपण थोडक्यात फीडबॅक घेऊया, म्हणजे त्यांना ह्या इन्स्टिट्यूटबद्दल कसं माहिती झालं किंवा इथं आल्यानंतर ट्रेनिंग व्यवस्थित मिळाली का, ट्रेनिंग व्यवस्थित झाली का, त्याच्याबद्दल थोडी चौकशी करूया. आणि ते कुठून आलेत, म्हणजे त्याने जे इथं मुलं याचे होते ते अगोदर त्यांचं आणि माझं बोलणं सगळं फोनवर झालेलं आहे. म्हणजे त्याने इथं येऊन प्रत्यक्षात बघितलेलं नाही की इथं खरोखरच जी.के टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे का. त्याने येऊन चेक केलेलं नव्हतं, काय नाही. ज्या दिवशी क्लास चालू होणार होता त्या दिवशी डायरेक्ट एक क्लासला जॉईन झालेले आहेत. त्यासाठी आपण थोडक्यात त्यांची माहिती ऐकूया, म्हणजे कसं जेणेकरून तुम्हाला विश्वास राहील आणि विश्वास पटेल, जेणेकरून इथं जी.के टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये व्यवस्थित ट्रेनिंग दिली जाते. तर आपण यांची माहिती ऐकूया आणि त्यांचा थोडक्यात फीडबॅक घेऊया. मला इंस्टाग्रामवरून माहीत झालं होतं. मी पंढरपूरहून आलो आहे. माझं नाव प्रवीण खारे आहे. मला ह्याबद्दल अगोदर ह्या मी क्षेत्रातील मला काहीच नॉलेज नाही. मी इंस्टाग्रामवर बघून सरांना कॉन्टॅक्ट करूनच आलो होतो. आणि तुम्ही इथे या कोर्सला याच्या अगोदर म्हणजे इथं व्हिजिट दिलेले होते का? नाही. तर इथं व्यवस्थित ट्रेनिंग मिळालं का? म्हणजे व्यवस्थित. आता तुम्ही फ्रीज रिपेअर किंवा एसी रिपेअर, हो. वॉशिंग मशीन करू शकता. हो. तर आता तुम्ही इथून गेल्यानंतर काय करणार, जॉब करणार का व्यवसाय करणार? व्यवसाय करणार. ठीक आहे, चालेल. सांगा बरं, सांगा, बसून सांगा. कुठून आलात तुम्ही? मी चाकण या ठिकाणून आलेलो आहे. सर्वात प्रथम मी इंस्टाग्रामला स्टोरी बघितली होती का, मी आधीपासून त्याच्या शोधात होतो का आपल्याला हा कोर्स करायचा आहे. त्यातच मला सरांची स्टोरी दिसली, म्हणजे त्यांचं जो पेज आहे त्या पेजची मला स्टोरी दिसली. त्यावेळेस मी सरांना कॉन्टॅक्ट केला आणि मी सरळ इकडं आलो. मला पण सुरुवातीला माझ्या मनात बरेचसे प्रश्न निर्माण झाले होते की बाबा तिथं राहायची सोय असेल का, खायची सोय असेल का, कसं असेल. पण जेव्हा इथं मी आलो तेव्हा सगळं काही सुरळीत होतं, व्यवस्थित होतं. म्हणजे ज्यावेळेस इथं आलो तेव्हा मनातली भीती निघून गेली प्रत्येक गोष्टीची. म्हणजे ज्याला पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, रोजगार म्हणजे या संकल्पनेतून आपल्याला एकच शिकायला भेटतं, रोजगार घेणार नव्हे तर रोजगार देणारे व्हा. ज्याला पण करायचं असेल तर नक्की ना एकदा तुम्ही व्हिजिट करा. इथं बारीकातल्या बारीक प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकलमध्ये शिकवली जाते. छोटी ती छोटी गोष्ट सगळे विश्लेषणानुसार आपल्याला इथं सांगण्यात येतं आणि प्रत्येकजण इथून ट्रेन होऊनच जातो. हां सर, कुठून आलात तुम्हाला ह्याबद्दल ट्रेनिंग व्यवस्थित मिळाली का सांगा. माझं नाव गजानन साबळे, मी फलटणवरून आलेलो आहे. फलटणवरून? हां. तर ह्या इन्स्टिट्यूटबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. मी हुडकतच होतो. मी बारामतीत बघितलेलं, पण बारामतीत मला पाहिजे तसं काय भेटलं नाही. तर मग नंतर माझा मित्र आहे पुण्यात, त्याने मला रील्स पाठवलेली तुमची. ती रील्स बघून मी आलेलो, एकदा व्हिजिट देऊन गेलो इथनं. व्हिजिट देऊन गेल्यानंतर मी त्याच दिवशी जॉईन होणार होतो इथं. पण त्या दिवशी तुम्ही म्हणला की काय बॅच चालू आहे, त्यावेळेस. तर इथं ट्रेनिंग कशी मिळते तुम्हाला, चांगली मिळाली का ट्रेनिंग? सर मी तिथं जी बघितलेली ट्रेनिंग त्यापेक्षा तर उत्कृष्ट भेटलेली ट्रेनिंग. एकदम भारी, म्हणजे डीपमध्ये सांगून देतात सर सगळं काय असेल ते, कुठला पार्ट कसं काय ते सगळं. तर तुम्ही आता गेल्यानंतर काय करणार, व्यवसाय करणार का जॉब करणार? नाही सर, व्यवसाय करू शकता का तुम्ही? बिझनेस करणार गेल्यानंतर नाही हेच. म्हणजे अगोदर एसी इन्स्टॉलेशनचं काम करत होते, तर त्यांनी आपले रील बघितले होते, त्याच्यानंतर त्यांनी कॉन्टॅक्ट केलं होतं. तर त्यांना विचारूया पहिला कितपत का त्यांना काम येत होतं आणि इथं आल्यानंतर आता किती काम शिकलेत ते विचारूया. माझं नाव भगवान काशीद, मी अहिल्यानगरमधून आलो आहे. माझा सरचा इंस्टावर संपर्क झाला. तर मी पहिलं एसी इन्स्टॉलेशनचे काम करायचो. इथं आल्यावर मी सर्व काही करू शकतो आहे अशी मला उमेद आहे. म्हणजे ऑलरेडी स्वतः हे पहिलं काम करत होते, तर आता कसं यांना परफेक्ट एकदम शिकायचं होतं म्हणून ते इथं आले होते. कारण की त्यांना फक्त एसी इन्स्टॉलेशनमधलं येत होतं, पण बाकी एसी गॅस चार्जिंग किंवा एसी मधला प्रॉब्लेम कसं शोधायचा हे येत नव्हतं. तर ते शिकण्यासाठी इथं आले होते. तर आता तुम्ही व्यवस्थित काम करू शकाल का एसी इन्स्टॉलेशन? हो सर, रिपेअरिंगमध्ये? हो सर, करू शकतो आहे. माझं नाव प्रमोद मदने, मी दौंडवरून आलो आहे. सरांची रील बघितलेली इंस्टाग्रामवर. ते रील बघून मी सरांना कॉन्टॅक्ट केले आणि भेटलो. आणि काही माहीत नव्हतं, ते डायरेक्ट आलो, क्लासमध्ये आलो आणि चांगलं शिकवलं जातं इथं. 0पासून ते 100पर्यंत ते चांगलं शिकवलं जातं.
हे पण त्या फील्डमध्ये होते ऑलरेडी सुरुवातीला, म्हणजे ACचे सुरुवातीला थोडीफार काम करत होते, पण यांना हे परफेक्ट काम शिकण्यासाठी इथं आले होते. तर बघूया ह्याने अगोदर काय काय काम केलेलं आहे, नंतर आता काय काम करू शकतात. मी याच्या आधी ACचं काम करत होतो सर. मी आपली ही इंस्टामध्ये रील्स बघून आलो आहे आणि इथं शिकण्याचं काय म्हणतात? बघा कसं आहे. हां, आणि इथं शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे. इथं मला ॲडिशनल शिकण्यासाठी फ्रीज, वॉशिंग मशीन, RO फिल्टर हे शिकायचं होतं आणि हे 100% प्रॅक्टिकल म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये दिलं जातं आणि शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे. त्याच्यामुळे मी आता साईडवरती 100% मी एकदम कॉन्फिडन्सने काम करू शकतो. ठीक आहे. हां. मी कोल्हापूर गारगोटीवरून आलेलो आहे. मी कोल्हापूर गारगोटीवरून आलो आहे. ठीक आहे. म्हणजे जे कोल्हापूरचे जे असतील त्यांना जर यायचं असेल तर ते पण बिंदास्त इकडे येऊ शकतात. इथं राहायची पण व्यवस्था आहे. माझं नाव प्रमोद मोहिते. मी वरून आलो या. इथं माझ्या मित्रा एक करून गेला होता कोर्स, त्याने मला इथं पाठवले. इथं चांगलं शिकवलं जातं. मी आता जाऊन स्वतःचा व्यवसाय करू शकतो. कोणाला कोर्स करायचा असेल तर ते इथं बिंदास्त येऊन कोर्स करू शकतात. आता हे जे इथले सगळे स्टुडंट आहेत हे सगळे बाहेर गावून आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पण JK टेक्निकलमध्ये कोर्स करायचा असेल तर तुम्ही इथं बिंदास्तपणे येऊन कोर्स करू शकताय. तर आता हा कोर्स कंप्लीट झालेला आहे नोव्हेंबरमध्ये. तर आता आपली नवीन बॅच 1 तारखेला चालू होणार आहे. जर तुम्हाला तर ॲडमिशन करायचं असेल तर रजिस्ट्रेशन करू शकताय.